गाइस तुमने दीपिका पादुकोण देखी है? मैंने देखी है, देखो दीपिका पादुकोण. आणि इथंच म्हणता भगवान हनुमानाचा आहे ना जन्म झाला होता. गाइस हे बघा 50 रुपयाच्या नोटवरचं जे लोकेशन आहे ना ते एक्झॅक्ट आमच्या बॅक साइडला आहे. डान्सिंग डंग डान्सिंग डंग डान्सिंग डंग डंग सगळ्या कपलचा डान्स. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज हम्पीच्या सुंदर अशा झोपडीमध्ये आमची मॉर्निंग झालेली आहे. इतकी सुंदर मॉर्निंग झाली माहिती का. इकडे कोकिळेचा आवाज पण येतोय, सकाळी पक्ष्यांचा पण आवाज येत होता. 2 मिनिटं तुम्ही कोकिळेचा आवाज ऐका एकदा. इतकी सुंदर मॉर्निंग झाली माहिती का. जस्ट तुम्ही इमॅजिन करा, बॅक साईडला झोपडी आहे. या झोपडीमध्ये आम्ही झोपलो होतो. एक नंबर. परत एकदा झोपडीचा लुक देतो मी तुम्हाला. हे बघा हम्पीमध्ये ना अशा सुंदर अशा प्रकारच्या झोपड्या वाजू शकतात. हे बघा हम्पीमध्ये ना अशा सुंदर झोपड्या भेटत असतात रेंटनी. इकडे बाहेर आहे ना सिटिंगची पण जागा होती आणि मध्ये आमची झोपडी. एक नंबर. या ठिकाणी आता आम्ही सगळेच आवरून रेडी झालेलो आहे आणि आजचा आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आज पण खूप जास्त मजा येणार आहे. सगळे एक्साइटेड आहे ना? आणि आमच्या चिकन लेग पीस वहिनीला आहे ना बिलकुल करमलं नाही. वहिनीला आहे ना नुसती भाऊची आठवण येत होती. हा वहिनी, किती फोन केले तर भाऊला रात्रभरात? अरे बाप, मग भाऊला फोन येत होती. पोरगी कोण होती? मिस यू म्हणणारी. मला वाटलं तुम्ही आहे. हा जयराम भाऊ काय? अच्छा ती दुसरी होती का? आणि अरविंदला पण फोन येत होता बरं का वहिनी. ती पण पोरगी सेम म्हणत होती मिस यू. सगळे जोड्यांसोबत फोटो काढताय. अरविंद झाले जोडीसोबत फोटो. अरे त्या रिक्षासोबत पण फोटो घ्या. इकडे लय भारी फोटो येतील. अरे नाही ऑनेस्टली फोटो चांगले येतील माहिती का. लोकेशन बघितलं किती भारी आहे. असं पाठीमागं झाडं वगैरे येतं, रिक्षाजवळ फोटो भारी येतील. तर आता ना आम्ही अंजनदरी हिल्सला चाललेलो आहे आणि आमचा टाइम थोडासा चुकलेला आहे. 9:21 झालेले आहे. खूप जास्त ऊन वाढलेलं आहे. आम्ही थोडं अर्ली मॉर्निंग जायला पाहिजे होतं किंवा इव्हिनिंगला जायला पाहिजे होतं. आणि हे बघ इथं दगडाचा पूल आहे आणि समोर जे डोंगर दिसतंय ना दगडाचं, आम्हाला ते पूर्ण चढायचं आहे. तर फायनली आम्ही आता अंजनदरी हिल्सच्या डोंगराच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि ह्या साईडला आम्ही गाडी सुद्धा पार्क केलेली आहे. मला वाटलं गर्दी नसेल, पार्किंग गच्च भरलेली आहे. आणि अंजनदरी हिल्स आहे ना असं मानलं जातं की भगवान हनुमानांचं जन्मस्थान आहे आणि इथं आहे ना 550 पेक्षा जास्त पायऱ्या आहे. हा पूर्ण डोंगर आम्हाला चढून जायचं आहे. आणि आरवीने काय केलंय माहिती का, सोनाली वहिनीच्या कानात आहे ना रिअलचे फुलं घालून दिलेले आहे. हे बघा असं वाटतंय झुमके दिले. पलीकडचं पण दाखवा. बट इट वॉज अ रिअल फुल. तर आता आहे ना पहिले पोटोबा करून घेऊ. या ठिकाणी आमची मस्तपैकी इडली सांबर चटणी आलेली आणि डोसा पण येतोय. आणि आमच्या काही मेंबरनी ना सनग्लासेस आणलेले नाही आहे. जसं की अरविंद असेल, अजून 2-3 जण आहे. तर त्यांना ना आता सनग्लासेस घ्यायचे, त्याच्यानंतरच आम्ही वरती जाणार आहे. तर अरविंदनी ना माहिती का असं राऊंड शेपची ना कॅप घेतलेली आहे बघा. आणि तिच्या ड्रेसला आहे ना ती मॅच पण झालेली आहे. आली घ्यायची, थाल घ्यायची. द्या ना मग घेऊन. द्या ना का मला देऊन दे. कोणती घ्यायची? ही थाल घ्यायची मला, लाल कलरची. किती को आहे भैया? 5 मिनिटात गोष्ट चॉईस करतो म्हणून 1 तासापासून आमच्या सगळ्या वहिन्या इथं टाइमपास करताय. टोपी घेताय, चष्मे घेताय. 1 तास झाला आम्हाला इथं थांबून. गाइस तुमने दीपिका पादुकोण देखी है? मैंने देखी है, देखो दीपिका पादुकोण. तुमने प्रियंका चोपड़ा देखी है? ये देखो प्रियंका चोपड़ा. परिणीति चोपड़ा देखी है? ये देखो परिणीति चोपड़ा. और आरवी चौधरी देखी है? ये देखो आरवी चौधरी. कशा हिरोईनी बनल्या. अरे बाबा बाबा. आता वरती गेलो ना आम्ही डोंगरावर, सगळे लगे यांनाच पाहणार कुठून आणल्या म्हणतील या हिरोईनी. त्याला सांगू या डाबऱ्या हिरोईनी आणल्या आम्ही लय दुरून. चला दई सगळ्या हिरोईनी रेडी झालेल्या आहेत. चला हिरो कुठे गेले? हिरो चलो हिरो. बापरे, वहिनीचा हात पकडून ठेवलेला आहे अरविंदने. वहिनी नाही हरवत. अरविंद नको टेन्शन घेऊ. पकडा हात पकडा. तर इथून आहे ना वरती पर्वताकडे एंट्री आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अरे आज मी कसा दिसतोय? एकदम हँडसम दिसतोय. अजून थोडं कौतुक करणं बरं वाटेल. लय छान दिसतंय खरंच. एकदम हा कलर ना तुझ्यावर खूप असा खुल्ला आहे. वा गोड दिसतोय. वा. तर इथून आहे ना आमची आता पर्वत चढायला सुरुवात होणार आहे. आणि या साईडला ना प्रभू श्रीरामांची एकदम सुंदर मूर्ती आहे. आम्ही इथं सुद्धा दर्शन केलेलं आहे. इकडे हनुमानजीचं मंदिर पण आहे. आणि आता ह्या साईडने ना आम्हाला वरती जायचं आहे. आम्ही चप्पल आणि बूट आहे ना ते सगळं खाली काढून ठेवलेलं आहे. आणि आता आहे ना वरती चाललोय ना, तर वरती इथं शेड पण आहे. ते तरी बरं झालेलं आहे. त्याच्यामुळे थंड इथं ऊन लागत नाहीये. अरे ऊन नसलं लागत तरी घाम कसला येतो बघ मला. दमट वातावरण झालेलं आहे ना. दमट वातावरण झालेलं आहे. बली की जय, बली की जय, बली की जय. तर आता एका पॉइंटला आम्ही येऊन थांबलेलो आहे आणि इथं एकदम मस्त हवा सुटलेली आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा. किती फास्ट ओरल. त्या साईडला एक नदी आहे. चलो क्या हुआ? चला टाकले वहिनी, भक्ती वहिनी ओके का? गाईड आपण जसं जसं पुढे जातो ना तसं तसं डोंगर आहे ना अजून क्लोज होत जातं. हे बघा
भाऊ बघा ना समोर कसं आहे. कसलं भारी ना, असं वाकून जावं लागतंय. गाईज इथं अशी मस्त थंडीगार हवा येते माहिती काय बघा. कसलं भारी असं दगड आहे आणि त्या साईडने थंडीगार हवा येते. एसी भैया एसी. तर गाईज फायनली आता आम्ही वरती पोहोचलेलो आहे आणि वरती पोहोचल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतंय कारण मस्त हवा सुटलेली आहे. मध्ये ना भगवान हनुमानाचं मंदिर आहे, तर चला आता मध्ये जातो आणि एकदा दर्शन घेऊन येतो. मंदिर आतून इतकं सुंदर आहे माहिती का. आणि इथंच म्हणता भगवान हनुमानाचा आहे ना जन्म झाला होता. एकदम भारी प्लेस आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहे. कशी मजा आली अरे. खूप भारी आहे. चढायला थोडी एनर्जी लागते बट वरती आल्यानंतर माणूस डायरेक्ट रिलॅक्स होऊन जातो. तर फायनली आता आम्ही खाली आलेलो आहे आणि एकदम मस्त दर्शन झाले. खूप जास्त एनर्जी होती येताना कारण सगळं मोकळं होतं आणि नेमकं आम्ही खाली आलो आणि मंदिराची एंट्री आता बंद झालेली आहे. बरं झालं थोडं लवकर आलो होतो आम्ही जेणेकरून आम्हाला वरती जाता आलं. चला आता खाली जाऊ आणि मस्तपैकी ना थंडगार पाणी पिऊ. तर जयराम भाऊ आणि आरोही आहे ना माझ्या बुटाची काहीतरी सेटिंग करून देत आहे. आता आहे ना थंडगार पाणी पण पिलेलं आहे आणि मध्ये जसं मॅटर झालं माहिती का. आमची पॉवर बँकची एक बॅग होती ना, पॉवर बँक होतं त्याच्यात चार्जर होतं आणि माझ्या कॅमेऱ्याची पण बॅग होती. तिथं आम्ही स्टे केला होता ना तिथंच राहिलेली आहे. त्यांचा फोन आला होता तर आम्हाला आता ती बॅग आणायला जायची आहे. इथून काही थोडंच जवळ आहे तर लगेच आपण आता तिथं जाऊ. तर काही फायनली आता आम्हाला राहिलेली आमची बॅग भेटलेली आणि खरंच थँक्यू इथल्या गेस्ट हाऊसवाल्यांचं. त्यांनी आम्हाला लगेच कॉल केला आणि बॅग राहिली म्हणून सांगितलं. या साईडला नदी आहे, डोंगर आहे, एवढा भारी व्ह्यू आहे. एकच नंबर. तर आता आम्ही चाललोय विजय विठ्ठल टेम्पल बघण्यासाठी. 50 रुपयाच्या नोटीवर जे बॅक साईडला चित्र आहे ना गाईज ते सेम टू सेम इथूनच घेतलेलं आहे आणि त्या स्पॉटवर आपण आता जाणार आहे. गाईज हे बघा हे जे दिसतंय ना 50 रुपयाच्या नोटीवर खाली हम्पी पण लिहिलेलं आहे. ह्या प्लेसवर आपण जाणार आहे. किती सुंदर द्वार आहे ना हे. विजय विठ्ठल टेम्पलच्या अतिशय जवळ आहे. आता आम्ही एका ठिकाणी झाडाची सावली बघून आम्ही आता गाडी लावून टाकलेली आणि आमच्या बारक्या वहिनी बघा कशा झाल्या. वहिनी इकडे चेहरा दाखवा. थकल्या असं झालंय असं का वहिनी काय झालं त्यांच्या चेहरा असं. नहीं गाइड नहीं गाड़ी चाहिए लेकिन उधर मतलब जाने के लिए वो अंदर गाड़ी जाती ना. तर आमच्या अमोल भोईनी ना अख्खं टरबूज खाल्लेलं आहे माहिती की तर. मी काय मग हे काय मला वाटलं टरबूज आहे. अरे यार टरबूज दिखते. विजय विठ्ठल टेम्पलमध्ये जाण्यासाठी ना इथून आपल्याला बस पकडावं लागते आणि ती बस आहे ना 30 रुपये पर सीटने भेटते. घेऊन पण जाता आणि आणून पण सोडता आणि ती बस आहे ना आता थोड्याच वेळात तिथे येते. ते या बसचीच वाट बघत आम्ही थांबलेलो आहे. आता लागेल ना आता आपलाच नंबर आहे. फायनली आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि बस बघू शकता तुम्ही. सगळी बस आहे ना ओपन आहे मस्त. नो विंडो सगळी ओपन बस आहे. झूमत राहत नाही का तशा टाईपची बस आहे. ते सफारीमध्ये पण असतात ना अशा ओपन बस. पण सफारीमध्ये जीप असतात. जयराम भाऊ वहिनी इथं बसलेला आहे, अमोल भाऊ वहिनी इथं बसलेला आहे, अरविंद भाऊ वहिनी इथं बसलेला आहे, आरोही आणि मी इथं बसलेलो आहे. आणि या बसमध्ये अशी मस्त हवा लागते माहिती का. सगळीकडनं हवा येते. तर हे बघा अशा पद्धतीची बस होती आणि ह्या बसने ना आम्हाला इथं सोडलेलं आहे. तर अमोल भाऊ आणि जयराम भाऊ ना तिकीट काढण्यासाठी गेलेले. एकदा तिकीट भेटले की मग आपण आतमध्ये एंट्री करू. तर फायनली आता आपण टेम्पलच्या तिथं आलेलो आहे आणि तो तिथं ठेवलेला आहे रथ जो याच्यावरती आहे. आणि हे जे संपूर्ण बांधकाम आहे ना हे 16व्या शतकात झालेलं आहे. राजा कृष्णदेवराय होते ना त्यांच्या काळात 16व्या शतकामध्ये हे काम झालेलं आहे. आणि हे आपल्या हातात 50 रुपयाची नोट आणि ते प्लेस दाखवतो मी आता तुम्हाला. इकडच्या साईडला आहे ते प्लेस. हे देखो हे 50 रुपये की नोट आणि हे ते प्लेस. गाईज हे बघा 50 रुपयाच्या नोटवरचं जे लोकेशन आहे ना ते एक्झॅक्ट आमच्या बॅक साईडला आहे. आणि इथं आहे ना म्युझिकल पिलर पण आहे. आपण ते पिलर पण बघायला जाणार आहे. कसा रथ आहे ना तो पूर्ण दगडाचा. आरोही किती भारी आहे ना. एकदम भारी. चला उडणार. आणि आमच्या कॅप एवढं उडतं आहे ना हवा सुटली तर. तर आता ना आम्हाला ते म्युझिकल पिलर बघायचे आणि मला असं वाटतं ह्या साईडला येते. तर शूज आणि ते रिमूव्ह करायचे आणि त्याच्यानंतर मध्ये यायचं आहे. हे बघा इथं आहे ते म्युझिकल पिलर. इथं आहे म्युझिकल पिलर. कान लावायला कान लाव. सगळेजण पिलर वाजवत आहे. काम चुक झालं बजाव. मंदिरात अंधार आहे आणि इथं सनलाईट येतोय. हे बघा वरतून त्या तिथून व्हेंटिलेशन 4 ठिकाणी असं आहे ना. अंडरग्राऊंडला आहे तरी पण पूर्ण नक्षीकाम आहे. हे बघा प्रॉपर काम आहे प्रॉपर. येताना आम्ही समोरून आलो होतो आणि आता ह्या साईडने चाललो. आणि हे बघा
आम्ही गेलो कुठून होतो माहिती खाली त्या तिथून त्या समोरच्या साईडने गेलो होतो. आणि ह्या परिसरात आहे ना एक चाफ्याचं झाड पण आहे आणि त्याला फुलं पण लागलेले आहे. जाताना त्या बसमध्ये सरळ बसून गेलो आणि आता उलट बसलेलो आहे. ओ जयराम भाऊ इकडे बघा. आमची गाडी इकडे चालली आहे. आम्ही आता बॅक साईडला बघणार आहे. चालवणार गाडी तुम्ही वाटतं हा गाडीच आम्ही चालवणार आहे. हे बाई इथं गाडी आमची. त्या हॉर्नवर पम पम पॉम पॉम. पॉम पॉम रंग रंग. हो असं करा करा ना. आज करा करा ना वहिनी. अरे तू कर करा करा वहिनी. वहिनीला असतं माहिती का नाही. वहिनीला असं वाटत असेल यार लग्न झालं आणि मी पण केलं. हो जरा बस करा. हॅलो करा मुलू बघते वहिनी करा आज करा. एकदा करा वहिनी. वहिनीचा हा गेली अशी. वहिनी सोनाली वहिनी करा. सोनाली वहिनी करा. हा करा. वहिनीची गाडी मुरबाडपर्यंतच गेली आणि मोबाईल पडला भाऊ रे भाऊ. माझा मोबाईल फुटला नाही. आता ना आमची बँड बाजा पार्टी ना तयार होणार आहे वाजवायला. चलो डांगडंग 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 डडंग डंचिक डडंग डंचिक डडंग डंचिक डडंग डंचिक डडंग डडंग डंग डडंग डडंग डंग डंचिक डडंग डंचिक डडंग डंचिक डडंग डंग. म्हणा भाऊ पाणी पिणे म्हणा भाऊ पाणी पिऊन येऊ का. तर गाईज आम्ही आता हम्पी कम्प्लिटली फिरलेलो आहे. राहिलेलं लास्ट टाइम फिरलेलो आहे आणि आता राहिलेलं बाकीचं फिरून घेतलेलं आहे. फायनली आम्ही पूर्तता करतोय मुन्नारला जाण्यासाठी. ऑर्डर आहे. तर गाईज आमच्या गाडीचं टायर आहे ना परत पंक्चर झालं होतं. आम्ही काल आहे ना ते पंक्चर काढलं पण ते नीट निघालं नव्हतं. तर आता ना आम्ही एक हॉस्पिटल म्हणून गाव आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहे आणि अरविंद आणि मी ना आता थोडंसं बाहेर आलेलो आहे. या साईडला गाडी आपली बॅक साईडला आहे. इथं पूर्ण टायरचंच मार्केट आहे आणि आम्हाला ना भूक लागलेली म्हटलं काहीतरी गोडधोड खायला शोधू. तर ह्या गावातून आहे ना आम्ही थोडंफार खाण्यासाठी सामान पण घेतलेलं आहे. तर काही फायनली आता गाडीच्या टायरचं काम झालेलं आहे आणि आता पूर्तता करायची आहे पुढच्या प्रवासाला. तर आमचा प्रवास इतका भारी चालू आहे माहिती का. फुल एन्जॉय करत करत आमचा प्रवास चालू आहे. मस्त धिंगाणा वगैरे पण घालतोय आणि आता आम्ही रस्त्याच्या कडेला फ्रेश होण्यासाठी थोडंसं थांबलो होतो आणि मी ना लगेच गाडीच्या वरती येऊन बसलो कारण हवाच इतकी सुंदर सुटलेली आहे. आणि मी गाडी चालवतोय ना तर मला गाडी चालवायला इतकी मजा येते माहिती का. म्हणजे बिलकुल ऊन नाही आहे. ऊन डायरेक्टली गायब झालेलं आहे ना. अशी थंडीगार हवा सुटलेली आहे. आणि या साईडला एक नोटीस केलं खूप जास्त विंडमिल आहे. म्हणजे जिथं दिसल तिथं पवनचक्की आहे नुसतं. आहे बघा माझ्या बॅक साईडला पण नुसत्या पवनचक्की आहे. अरे येडे काय खेळताय इथं. दगड खेळताय. खेळा वहिनी दगड खेळा. सगळे कपल कपल सोबत बसन दगडच खेळा. आम्ही इथं असं मोकळ्या वातावरणात बसलोय ना तर जयराम भाऊ म्हणता लगेच खायला द्या म्हणे. भाकरी आहे का वहिनी कालच्या काहीतरी सोबत ठेवत चला. जयराम भाऊ आणि अमोल भाऊला कधी पण भूक लागते. आणि प्रवासाच्याच मध्ये आम्ही असं काबर थांबलोय माहिती का. कारण आमच्या गाडीचं इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ना ते प्रॉपरली कामच करत नाहीये. म्हणजे गुगल मॅपच वर्क करत नाही त्या स्क्रीनवरती. त्याच्यामुळे आम्ही गाडी ना थोड्या वेळ बंद करायचा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी बसलेलो आहे आणि इथंच टाइमपास चालू आहे. आणि आज एवढ्या उन्हात फिरलेलो आहे माहिती आहे का की डायरेक्ट रंगच चेंज झालेला आहे. नाच नाचा कपल कपल डान्स चलो. नाचा ऑल कपल. नाचा नाच गावाला गे सगळ्या कपलचा डान्स. नाच फुल एन्जॉय. नाचो सोनीला कोकण दाखवा. सोनीला दाखवा. नाचो जोडी नवीन जोडी नाचा वहिनी नाचा.
डान्स बघा कुठे चालू आहे. स्कॉर्पिओ एका साईडला गाणे लावले, स्कॉर्पिओ मध्ये रस्त्याच्या कडेला एकदम डोंगरावर, आणि इथं डान्स चालू आहे. नाच पहिली फॉर्म मध्ये या, नाच. नाच महिना नाच. हा ढोल घ्या. तर काही इतकं एन्जॉय केलं माहिती का, मजा आली का रे. तर चला आता पुढच्या प्रवासाला पूर्तता करूया. अजून किती जायचं माहिती का मला, 661 किलोमीटर, 14 तासांचा प्रवास बाकी आहे. तर आता आहे ना आम्ही बँगलोर हायवे वरती लागलेलो आहे. तर सगळ्यांना त्यांना खूप जास्त भूक लागली होती. आता इथे ना नॉर्मल खाऊन पण घेतलेलं आहे. पुढे थोडं डिस्टन्स कव्हर झालं की जेवणासाठीच थांबू. आम्ही ना आता जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे, आणि सगळ्यांनी ना त्यांच्या बायका पकडून धरलेल्या आहे. मित्र शिकवण्याला काही घेणं देणं नाहीये. इथं अरविंदची बायको, इकडं जयराम भाऊ, आणि पलीकडं आमच्या चिकन लेग पीस वहिनी, इकडं सोनाली वहिनी, इकडं अमोल भाऊ, आणि इकडं आरोही आणि मी ना पहिले ना जेव्हा आरोही सोबत पण असली ना, या सगळ्यांसोबत राहत होतो. या सगळ्यांनी आता बायकोच्या पदराला एवढं पकडून धरलेलं आहे माहिती का, बायकोच सोडत नाही. जयराम भाऊ तर बाप रे बाप. ओ भाऊ लक्षात आहे ना, मित्र पण आहे का बायकोच आहे. वहिनीला रागेल नाही तर, वहिनी राग येतो तुम्हाला नाही आला तर काय म्हणा. तुम्हाला येतो का राग वहिनी, नाही येत ना. अरविंद तू काहीतरी म्हणत होता, ज्याला आला राग. अरे माझं तर आता काही खरं नाही का, आता मला कुठं मित्र राहिले. आता 2-4 जण उरले, ते बायकोचे बैल व्हायला तयारच आहे. येत झालेत. आता आमचे जेवण पण झालेले. आता आहे ना आम्ही प्रवासाला परत सुरुवात करतोय, आणि आता आहे ना जयराम भाऊ गाडी चालवणार आहे, आणि भक्ती वहिनी ना त्यांना कंपनी गेलेलं आहे. कशा हसल्या वहिनी गोड. प्रवास करून आहे ना आता आम्ही खूप जास्त दमलेलो आहे. आता रात्रीचे 11:30 झालेले. आता आहे ना आम्हाला हॉटेल करायची आहे. मुन्नारला पोचायला ना अजून 8 ते 9 तास लागणार आहे, आणि उद्या आपण ट्रॅव्हल एन्जॉय करू. बट आता आहे ना सध्या आरामाची खूप जास्त गरज आहे. जयराम भाऊ आणि अमोल भाऊ एका ठिकाणी आता हॉटेलच बघण्यासाठी गेलेले. हे बघा या साईडला बॅक साईडला हॉटेल आहे. आता बघू तिथं कशी राहायची व्यवस्था वगैरे, आणि आजचं मुक्काम आहे ना इथंच करून घेऊ. आज आहे ना खूप जास्त एन्जॉय पण केलेलं आहे, बट आता करणार आहे आम्ही आराम. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.